मी साक्षी शिंदे। आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। नजर टाकूयात हेडलाईन्सवर। राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वावर शेकाप कार्यकर्ते नाराज। कर्जतमध्ये संवाद मेळावा, अजित पवारांनी शब्द दिल्याने वादावर पडदा। वडिलांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांचा मी का प्रचार करायचा? बॅरिस्टर अंतुले यांचे चिरंजीव नाविद अंतुले यांचा सवाल। बीडमध्ये राष्ट्रवादीत बंडखोरीची लागण, धनंजय मुंडेंवर नेते नाराज, बंडखोरी होण्याची चिन्हे। लंबे रेस का घोडा हे याद रखना, पार्थ पवार यांच्या समर्थनार्थ नितेश राणेंचं ट्विट। आचारसंहितेचा भंग, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांविरोधात गुन्हा दाखल। विजयसिंह मोहिते पाटील बंडाच्या पवित्र्यात, हातावरचं घड्याळ सोडून कमळ हातात घेण्याची शक्यता। दाऊद इब्राहिमवरून प्रकाश आंबेडकरांचा शरद पवारांवर गंभीर आरोप, दाऊदबाबत खुलासा करावा, पवारांना आव्हान। कामोठ्यात हॉटेलमध्ये चोरी, 2 महिला आणि 2 लहान मुलांचा समावेश। परळीच्या पोलीस कॉलनीत ड्रेनेजची समस्या, पोलिसांचे कुटुंबीय त्रस्त, बांधकाम विभागाने झटकले हात। वेडगाव परिसरातील डोंगरांना वणवे लागण्याच्या प्रकारात वाढ, वन खात्याविरोधात नागरिकांमध्ये नाराजी। आता बातम्या पाहूयात विस्ताराने। संवाद मराठी लाईव्हच्या सर्व प्रेक्षकांना होळीच्या शुभेच्छा। स्थानिक पातळीवर नाराज झालेल्या कार्यकर्त्यांची समजूत काढून त्यांना प्रचारातील प्रवाहात आणण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कर्जत येथे झालेल्या शेका पक्षाच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी आमदार जयंत पाटील यांच्या समोरच राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वावर टीका करत उघडपणे नाराजी व्यक्त केली। अजित पवार यांनी यापुढे असे घडणार नाही असा शब्द दिल्याने या वादावर अखेर पडदा पडला। शिवसेना भाजपला रोखण्यासाठी समविचारी पक्ष एकत्र आले असून शेका पक्षाने रायगड आणि मावळ मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे। असे असले तरी कर्जत विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी आणि शेका पक्षामध्ये अंतर्गत वाद असल्याने अजित पवार यांच्या उपस्थितीत रॉयल गार्डनमध्ये झालेल्या मेळाव्याकडे शेकापच्या कार्यकर्त्यांनी पाठ फिरवल्याने जोरदार चर्चा झाली होती। गैरसमज दूर करण्यासाठी शेकापचे नेते आमदार जयंत पाटील आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। राष्ट्रवादीच्या वाटेला सीट दिलेली आहे आणि आपली जरी या ठिकाणी 40-45 मतं असतील तरी सुद्धा आपल्याला ती राष्ट्रवादीला द्यावी लागेल आणि ती सीट दिल्यानंतर प्रांजळपणे कार्यकर्त्यांनी काम करून 1990 साली भाऊ राणेंना विधान परिषद कशी असते हे दाखवण्याचं काम करायचं शेतकरी कामगार पक्षानं विधान परिषद विधानसभा सुरामध्ये पाठवण्याचं काम 1990 साली शेतकरी कामगार पक्षाने केलं। आज आम्हाला ही संत वाटते ज्यावेळेला कुटुंब प्रमुख म्हणून एखाद्या कुटुंबातला व्यक्ती दुसऱ्या कुटुंबाला ज्यावेळेला बोलतो त्यावेळेला निश्चितपणे त्या कुटुंबातील जाणते लोकांना राग येतो, आमच्यासारखी मंडळी आदर करते, परंतु जे कुटुंब प्रमुखाचे जे प्रमुख असतात त्यांना राग येण्यासारखं प्रकार या ठिकाणी घडतोय। दादा पण आमचे जे काय रुपये उभे या ठिकाणी असतील ते आम्ही बाजूला ठेवून तुम्हाला या ठिकाणी आयोजन देऊ पाहतोय का येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये कर्जत कालांतरामध्ये जास्तीत जास्त मतं शेतकरी कामगार पक्ष दिल्याशिवाय राहणार नाही एवढं ह्या समाजसभेमध्ये मी सांगून माझे प्रास्ताविक संपवतो। जय जय महाराष्ट्र। शेकाप नेते आमदार जयंत पाटील यांनी यावेळी उघडपणे नाराजी व्यक्त केली। भाजप सेनेला रोखण्यासाठी आपण एकत्र आलो असून त्यामुळे कार्यकर्त्यांनी स्थानिक राजकारण मध्ये न आणता मागच्यापेक्षा अधिक मतदान करून पार्थ पवार यांना निवडून आणण्याचे आवाहन केले। उद्याच्या निवडणुकीचा उमेदवार शेका पक्षाने आघाडीकडे मागितला, शेका पक्षाने आपण मागणी केली। पवार कुटुंबियांकडे आपले संबंध आहेत। एकेकाळी शेका पक्षाचं नेतृत्व पवार कुटुंबियांनी महाराष्ट्रात केलं होतं। अजितदादांच्या आजी या लोकल बोर्डाच्या त्यावेळेस आक्रमक लोकल बोर्डाच्या सदस्यपदामध्ये होत्या आणि त्या दृष्टिकोनातून आपले असलेले गुणवंत लक्षात घेऊन तिथलं स्थानिक राजकारण न ठेवता न बघता शेका पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गेल्या पेक्षा जास्त मतदान तुम्ही या ठिकाणी करायचं हा माझा तुम्हाला आदेश आहे। राज्यात सेना भाजप विरोधात शेकाप राष्ट्रवादी सोबत असताना
स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी शिवसेनेसोबत आघाडी करत असल्याचे जयंत पाटील यांनी निदर्शनास आणून दिले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेकाप कार्यकर्त्यांच्या भावना ऐकून घेतल्यानंतर आपण आता जातीने इथे लक्ष देऊ, यापुढे असे होणार नाही असा शब्द कार्यकर्त्यांना दिला. कर्जत नगरपालिकेत समविचारी पक्षांना बरोबर घेतले असते तर निकाल वेगळा लागला असता, असंही अजित पवार यांनी यावेळी सांगितले. तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने जयंतरावांच्या गोष्टी सांगितलेल्या त्याची अतिशय योग्य पद्धतीची नोंद जी मी घ्यायला पाहिजे ती मी घेतलेली आहे. इथून पुढच्या काळामध्ये कशा प्रकारे आम्हा पक्षाच्याकडनं राष्ट्रवादीकडनं होणार नाही, मी माझ्याही त्या कार्यकर्त्यांना स्पष्ट तशा प्रकारच्या सूचना देईन. कारण हे सगळं जर ठरवायचं असेल तर ते पुढं कायमचं टिकलं पाहिजे आणि त्याच्यातनं एक चांगलं वातावरण हे आपल्यामध्ये निर्माण झालं पाहिजे. अशाच प्रकारची भूमिका ती आपण लोकांच्याकडनं स्वीकारली जाईल. पवार यांच्या मध्यस्थीने तोडगा निघाल्याने शेकाप कार्यकर्त्यांनी पार्थ यांच्या विजयासाठी मेहनत घेणार असल्याचे सांगितले. कर्जतचे आमदार सुरेश लाड यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत होती. माजी मंत्री मीनाक्षी पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माणिक जगताप, राष्ट्रवादीचे नेते वसंत ओसवाल आदी मान्यवरांसह शेकाप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, कर्जत. संवाद मराठी लाईव्हच्या सर्व प्रेक्षकांना होळीच्या शुभेच्छा. माझ्या वडिलांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांचा मी का प्रचार करायचा, असा घणाघाती हल्ला माजी केंद्रीय मंत्री बॅरिस्टर AR अंतुले यांचे चिरंजीव नाविद अंतुले यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. माझ्या वडिलांनीच तटकरे यांना बोट धरून राजकारण शिकवले, याचा त्यांना विसर पडला आहे. सध्याचे राजकारण हे समाजापेक्षा स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या विकासासाठीच आहे, असा आरोप त्यांनी केला. रायगड जिल्ह्यामध्ये पर्यटन आणि कृषी विकासावर भर देणारे रोजगार उभारले पाहिजेत. यासाठी बॅरिस्टर अंतुले यांनी तब्बल 40 वर्षांपूर्वीच रायगड जिल्ह्यामध्ये 38 रिसॉर्ट उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्याचप्रमाणे कृषी क्षेत्राला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध योजना आखल्या होत्या. हे उद्योग रायगड जिल्ह्यात आले असते तर आजचा तरुण रोजगारासाठी मुंबई, दुबई सारख्या ठिकाणी गेला नसता. नोकरी निमित्ताने बाहेर असल्याने श्रीवर्धन तालुक्यातील 70% घरे कायम बंद असतात. ग्रामीण भागात 76% लोक राहतात. त्यांच्या रोजगाराचे प्रमुख साधन शेती आहे. मात्र योग्य नियोजन नसल्यामुळे शेतीमधून केवळ 21% उत्पादन घेतले जाते. हे सत्ताधारी आणि विरोधक यांचेच अपयश असल्याकडे नाविद अंतुले यांनी यावेळी बोलताना लक्ष वेधले. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, श्रीवर्धन. संवाद मराठी लाईव्हच्या सर्व प्रेक्षकांना होळीच्या शुभेच्छा. लोकसभेच्या निवडणुकांना आता काही दिवस राहिलेले असताना मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्येच बंडखोरी उफाळून आली आहे. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यातल्या राजकीय विरोधामुळे बीड जिल्हा कायम चर्चेत असतो. पंकजा मुंडे यांचं वर्चस्व कमी करण्यासाठी धनंजय मुंडे कायम प्रयत्न करत असतात. मात्र आता या जिल्ह्यात राष्ट्रवादीमध्येच बंडखोरी होण्याची चिन्हे आहेत. बीड राष्ट्रवादीचे मातब्बर नेते आणि माजी मंत्री आमदार जयदत्त क्षीरसागर, मुंदडा कुटुंबीय आणि पंडित घराण्यापासून नाराजीचा सूर निघू लागल्याने राष्ट्रवादीत चिंतेचं वातावरण आहे. गेल्या 2 वर्षांपासून घुसमट होत असल्याने बीडमधील राष्ट्रवादीचे एकमेव विद्यमान आमदार आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी पक्षातल्या गटबाजीच्या विरोधाला कंटाळून भाजपशी जवळीक वाढवली आहे. धनंजय मुंडे आपल्याला डावलत असल्याची जयदत्त क्षीरसागर यांची भावना आहे. दुसरीकडे गेवराईमधील राष्ट्रवादीचे आमदार अमरसिंह पंडित हे बीडमधून लोकसभेसाठी इच्छुक होते. पक्षाने त्यांना तयारीला लागा असा निरोपही दिला होता.
मात्र ऐनवेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनावणे यांना तिकीट दिल्याने पंडित नाराज आहेत। सोनावणे हे धनंजय मुंडे यांचे विश्वासू आहेत। उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही गेवराईत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची साधी बैठकही झालेली नाही। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, बीड। संवाद मराठी लाईव्हच्या सर्व प्रेक्षकांना होळीच्या शुभेच्छा। पार्थ पवार यांच्या भाषणावरून खिल्ली उडवण्यापेक्षा त्यांना प्रोत्साहन द्या, असं आमदार नितेश राणे यांनी म्हटलं आहे। पार्थच्या पहिल्या भाषणाची खिल्ली उडवण्यापेक्षा त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे। पहिले भाषण आणि मोठी गर्दी धाडस लागते। लंबे रेस का घोडा हे याद रखना, असं ट्विट नितेश यांनी केलंय। पुण्यातील चिंचवडमध्ये रविवारी 17 मार्चला पार्थ पवार यांच्या प्रचार सभेचा नारळ फुटला। मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार पार्थ यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील पहिलं भाषण चिंचवडमध्ये केलं। अवघ्या 3 मिनिटांच्या भाषणात पार्थ पवार बरेच गोंधळलेले दिसले। पार्थ यांच्या भाषणानंतर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे। पार्थ पवार यांच्या भाषणावरून त्यांना केवळ घराणेशाहीमुळेच उमेदवारी मिळाल्याचा आरोप होत आहे। पार्थ यांच्या पहिल्या भाषणावर टीका होत असताना काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी त्यांची बाजू घेतली आहे। पार्थ पवार यांच्या पहिल्या भाषणावर खिल्ली उडवण्यापेक्षा त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे। पहिले भाषण आणि मोठ्या गर्दीत भाषण करायला धाडस लागते। लंबे रेस का घोडा हे याद रखना। या सभेत मावळचे उमेदवार पार्थ पवार यांनी पहिलं भाषण केलं। आज आपले पहिलेच भाषण आहे, त्यामुळे चूकभूल झाली तर माफ करा, असा अर्ज पार्थ यांनी केलं। बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या, भ्रष्टाचार हे असंख्य प्रॉब्लेम्स या सरकारने आपल्या समोर ठेवलेले आहेत। या सरकारने भारताला कठीण पोझिशनमध्ये ठेवलंय, अडचणीत आणलंय। आपलं जेव्हा सरकार होतं, यूपीए सरकारने जेवढं पण काम केलं, जेवढं पण विकास केले, या सरकारने ते काहीच केले नाही। हे फक्त बीजेपी सरकार आहे, फक्त स्वप्न दाखवणार आहे, असा आरोप पार्थ यांनी केला होता। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, पुणे। संवाद मराठी लाईव्हच्या सर्व प्रेक्षकांना होळीच्या शुभेच्छा। परभणी लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात आचारसंहिता उल्लंघन केल्याप्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। निवडणूक निर्णय अधिकारी पी शिवशंकर यांनी या संदर्भात माहिती दिली। सोबतच शहरातील एका पेट्रोल पंप आणि जेनेरिक मेडिकल स्टोअरवर ही आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। खालिद नाच, संवाद मराठी लाईव्ह, परभणी। बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। कुठेही जाऊ नका, पाहत राहा संवाद मराठी लाईव्ह। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54। विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात उर्वरित घडामोडी। संवाद मराठी लाईव्हच्या सर्व प्रेक्षकांना होळीच्या शुभेच्छा। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी अखेर बंडाचं निशाण फडकवलंय। लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून तिकीट मिळणार नाही हे स्पष्ट झाल्याने मोहिते पाटील आता हातावरचं घड्याळ सोडून कमळ हातात घेण्याची चिन्हे आहेत। कार्यकर्त्यांची मनं जिंकून घेण्यासाठी त्यांनी मंगळवारी आपल्या शिवरत्न बंगल्यावर कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावला होता। या मेळाव्याला 10,000 कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी बोलताना कार्यकर्त्यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांना स्वतंत्र निर्णय घेत भाजपमध्ये जाण्याचा सल्ला दिला आणि राष्ट्रवादीत उपेक्षा होत असल्याची खंत बोलून दाखवली। विजयसिंह मोहिते पाटील यांच्या भाषणाआधी कार्यकर्त्यांची भाषणं झालीत। त्यात सर्वच कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या भूमिकेवर उघड उघड टीका केली। भाजपच्या चिन्हावर माढा लढवा अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या। विजयसिंह मोहिते पाटील हे शरद पवारांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात। उपमुख्यमंत्री पदही पवारांनी त्यांना दिले होते, मात्र नंतर त्यांच्यात मतभेद होत गेले। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, अकलूज, सोलापूर। संवाद मराठी लाईव्हच्या सर्व प्रेक्षकांना होळीच्या शुभेच्छा। भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। कुख्यात दाऊद इब्राहिम भारताकडे आत्मसमर्पण करण्यास तयार होता। 1993 मध्ये राम जेठमलानी यांनी या संदर्भातील प्रस्तावही शरद पवार यांच्याकडे दिला होता, पण पवारांनी या प्रस्तावाकडे दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे। आंबेडकर भवन येथील पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हा गंभीर आरोप केला आहे। दरम्यान शरद पवार यांनी दाऊदबाबत खुलासा करावा अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे। 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटानंतर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आत्मसमर्पण करण्यास तयार होता, मात्र त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या शरद पवारांनी कोणताच निर्णय का घेतला नाही, याबाबतचा खुलासा पवारांनी करावा। दाऊदसाठी आता भीक मागितली जाते आहे, पण ही संधी शरद पवारांमुळे हुकली, असा थेट आरोपच आंबेडकर यांनी केला आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी ही माहिती जाणीवपूर्वक पुढे आणत आहे,
कारण भविष्यात जे देशाचे संभाव्य नेते असू शकतील त्यांचा खरा चेहरा लोकांसमोर आला पाहिजे। दाऊदबाबत भूतकाळातील ही माहिती उपलब्ध असताना नरेंद्र मोदी शरद पवार यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध कसे ठेवू शकतात, असा प्रश्न देखील प्रकाश आंबेडकरांनी यावेळी बोलताना उपस्थित केला आहे। मी एवढंच म्हणतोय की 1993च्या ब्लास्ट नंतर राम जेठमलानींनी असणारे एक रिव्हिलेशन केलं होतं। त्यांनी एक माहिती दिली होती की दाऊद इब्राहिम जो आहे तो सरेंडर व्हायला मागतोय, इथल्या कायद्यापुढे हजर राहायला मागतोय, जेल झाली तरी जेल भोगायला तयार आहे। त्याचं एवढंच फक्त म्हणणं होतं की माझ्यावरती 3rd डिग्री वापरू नये, एवढीच फक्त त्याची मागणी होती। राम जेठमलानी ही मागणी शरद पवारांकडे त्या ठिकाणी देण्यात आली। आम्ही असा एक विचारतोय की शरद पवार त्यावेळेसचे मुख्यमंत्री होते, ही बातमी त्यांनी कोणाकोणाशी शेअर केली आणि कोणाकोणाची कन्सल्ट केलं, पंतप्रधानाशी हे केलं का, कन्सल्ट केलं का, त्याच्याचबरोबर त्यांनी इथल्या इंटेलिजन्स डिपार्टमेंट होतं त्यांच्याशी कन्सल्ट केलंय का, किंवा इथे असणारं डीप स्टेट आहे त्याच्याशी असणारं कन्सल्ट केलंय का, आणि त्यांनी जर हे कन्सल्ट केलं नसेल तर का कन्सल्ट केलं नाही हा त्याच्यातला महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण का पोर्चुगलवरनं आपण असणारा एक आरोपी आणला, त्यावेळेस पोर्चुगलच्या सरकारला आपण शब्द दिला की तो दोषी सापडला तर त्याला फाशी दिल्या जाणार नाही। तेव्हा राम जेठमलानीची ही ऑफर नाकारण्यात का आली हा आताचा महत्त्वाचा प्रश्न आहे। पुलवामाच्या बॅकग्राऊंडवरती हा महत्त्वाचा असं मी मानतोय। पाकिस्तानमधनं असणारा हमले निश्चितपणे त्या ठिकाणी होत आहेत आणि या देशाचं खऱ्या अर्थाने राजकीय चारित्र्य राजकीय पक्षांचं आणि राजकीय नेत्यांचं लोकांसमोर आलं पाहिजे, हे या दृष्टीने आम्ही हा प्रश्न उपस्थित केलेला आहे। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, मुंबई। संवाद मराठी लाईव्हच्या सर्व प्रेक्षकांना होळीच्या शुभेच्छा। कामोठे परिसरातील हॉटेल मानसरोवरमध्ये महिलांच्या टोळीने घुसून धाडसी चोरी केल्याची घटना समोर आली आहे। या घटनेमध्ये एक मोबाईल आणि 15,000 रुपयांची रोख रक्कम चोरण्यात आली असून 2 महिलांसह 2 लहान मुलांचा यामध्ये समावेश आहे। कामोठे सेक्टर 6 मध्ये असलेल्या मानसरोवर हॉटेलमध्ये ही चोरीची घटना घडली आहे। नाट्य पद्धतीने हॉटेलमध्ये शिरून रोख रक्कम आणि मोबाईलची चोरी केली आहे। या घटनेत 2 महिला आणि 2 लहान मुलांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, पनवेल। संवाद मराठी लाईव्हच्या सर्व प्रेक्षकांना होळीच्या शुभेच्छा। शहरातील आझाद चौकाजवळील पोलीस कॉलनीत घाणीचे साम्राज्य पसरल्याने पोलीस कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे। पोलीस कॉलनीतील इंद्रायणी, चंद्रभागा या दोन्ही इमारतीचे शौचालय आणि बाथरूमचे पाणी रोडवरून कर्मचाऱ्यांच्या दारात येत आहे। त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाने या प्रश्नी हात झटकले असून दुरुस्तीचे काम आता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नसल्याचे सांगण्यात आले। परळी शहरातील पोलीस कॉलनीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने घरे बांधण्यात आली आहेत। या ठिकाणी ड्रेनेजची समस्या असून याकडे लक्ष द्यायला कुणालाच वेळ नसल्याने पोलीस कर्मचाऱ्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे। महादेव गीते, संवाद मराठी लाईव्ह, परळी, बीड। संवाद मराठी लाईव्हच्या सर्व प्रेक्षकांना होळीच्या शुभेच्छा। वेणगाव परिसरातील पराडे डोंगर परिसरात वणवे लागण्याच्या प्रकरणात वाढ झाली असून वणव्यांमुळे वनसंपदा धोक्यात आली आहे। वारंवार लागणाऱ्या वणव्यांमुळे वन खात्याविरोधात नागरिकांत नाराजी आहे। कर्जत तालुक्यातील वन खात्याच्या अखत्यारीत असलेल्या वेणगाव परिसरातील पराडे डोंगरात मोठ्या स्वरूपात संध्याकाळी वणवा लावला जात आहे। वणव्यात डोंगर उतारावरील शेकडो वृक्ष आगीच्या भक्षस्थानी येत असून सततच्या वणव्यांमुळे वनसंपदेची प्रचंड हानी होत असून येथील जैवविविधता धोक्यात आल्याने नष्ट होण्याच्या मार्गावर आहे। राकेश खराडे, संवाद मराठी लाईव्ह, कर्जत। बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।